जालना में कृषि उत्पादन बाजार समिति में सरकारी कपास खरीद केंद्र का शुभारंभ किया गया है, जिसे शिवसेना सिंधी गुट के विधायक अर्जुन खोतकर ने लॉन्च किया। इस केंद्र के जरिए किसानों से उनके कपास को सरकार की तय की गई आधारभूत कीमत पर खरीदा जाएगा और निजी व्यापारियों की मनमानी को रोका जाएगा, ऐसी जानकारी खोतकर ने दी। हे बघा, आता शिवसेनेने कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे। शिवसेनेने 8,060चा भाव या ठिकाणी काढलेला आहे आणि तो भाव मॉइश्चरप्रमाणे मॉइश्चर जर असेल तर मग तो भाव कमी होईल, परंतु आज 3 गाड्या आल्या, तिन्ही गाड्याला आम्ही 8,060चा भाव दिलेला आहे। निश्चितपणे एक चांगला हंगाम शेतकऱ्यासाठी राहील असं मला वाटतं। मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती? मागच्या वर्षी एकरी 12 क्विंटल घेण्याची तशी शासनाने निर्णय घेतला होता, परंतु यावेळेस एकरी आता 4 म्हणजे 5 क्विंटल हा कापूस घ्यावा अशा प्रकारचा शिवसेनेला निर्देश आहे। शेतकऱ्यामध्ये याबद्दल नाराजी आहे, सत्य आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा यामध्ये जे पहिलं होतं 12 क्विंटल एकरी, जे 12 क्विंटल यामध्ये ठेवलं पाहिजे। तर निश्चितपणे मी माननीय कृषी मंत्र्याशी आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी बोलतो। ताबडतोब त्वरित 12 क्विंटलची मर्यादापर्यंत हे न्यावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करेन।